सर्वच कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप, डोक्यावर हात आणि मायेची साथ देणाऱ्या मातृतुल्य व्यक्तिमत्व आदरणीय अध्यक्षा ॲडव्होकेट सौ सुमतीताई घाडगे पाटील मॅडम, मी आपणाला विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. छत्र नायेचं मात शीतल छायेचं. आदरणीय मॅडम. आज 31 डिसेंबर 2024 ह्या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आणि वर्ष तुमचं सगळ्यांचं खूप आनंदात गेलेलं आहे. तर वर्षाचा शेवटचा दिवसही तुमचा खूप आनंदात जाण्यासाठी तुमच्या प्राचार्यांनी, शिक्षकांनी, हॉस्टेलच्या लोकांनी तुम्हाला ज्यातून खरोखरच आनंद मिळतो त्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आज आपल्या स्टेजवर प्रमुख पाहुणे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पाटील साहेब, पोलीस डिपार्टमेंटचे धनंजय जाधव साहेब, गट शिक्षणाधिकारी कराड साहेब आणि तुम्हाला स्फूर्ती येईल, प्रेरणा मिळेल असं ज्यांचं भाषण आत्ताच तुम्ही ऐकलं त्या कोरडे मॅम, त्रिमूर्ती इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य नायर मॅडम, त्रिमूर्ती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सचिन कर्डिले सर, आदर्श शिक्षक म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते नरसाळे सर, ते संस्थेचे खरं फॅमिली मेंबर आहेत, त्रिमूर्ती माध्यमिक स्कूलचे प्राचार्य काळे सर, चव्हाण सर आणि संस्थेचे पदाधिकारी स्टेजवर उपस्थित असलेले आणि समोर बसलेले त्रिमूर्तीचे बालसैनिक. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर हा महिनाच खरा आनंदाचा असतो. ख्रिसमस सण आपण या महिन्यामध्ये साजरा करतो आणि ख्रिसमसच्या सणामध्ये सांता क्लॉज येतो. तो आपल्याला खूप आवडीच्या गोष्टी देऊन जातो, कारण हा वर्षाचा शेवटचा महिना असतो आणि तो आनंदमय व्हावा ह्यासाठीच एक ती सांता क्लॉजची भेट आपल्याला आनंदी करून जाते. आज जाधव साहेबांनी गोष्ट विचारलं तुम्हाला की पोलिसांना कोण घाबरतं. तुम्ही काही जणांनी हात वरती केले आणि काही जणांनी आम्ही घाबरत नाही म्हणूनही हात वरती केले. तेव्हाच मला बसल्या बसल्या मग ती लहानपणाची गोष्ट आठवली की त्यात मुलांचा दोष नसतो. घरामध्ये पोलिसाचीच भीती मुलांना घालवून दिली जाते. तू गडबड करतो का, तू ऐकत नाही का, तू मस्ती करतो का, मग पोलिसांना बोलवते. आणि ते लहानपणापासून डोक्यामध्ये ते भिनलेलं असतं मुलांच्या की पोलीस म्हणजे आपल्याला पकडून नेणार, आपल्याला शिक्षा देणार. खरं म्हणजे कधी कधी मोठ्या माणसांचंही घरात चुकतं की आपण विनाकारण मुलांच्या मनात भीती घालवतो. आणि मला तो प्रसंग आठवला आमच्याच घरातला की आजी आम्हाला भीती घालायची, ऐकलं नाही की मग मी पोलिसाला बोलवेन, पोलिसाकडे तुला देईन. मग आम्ही काय करायचो की रस्त्याने जाताना मी बालवयातलं होतो आणि एक ट्रॅफिक पोलीस आम्हाला नेहमी दिसायचा. ट्रॅफिक पोलीस दिसायचा की असं वाटायचं की अरे हा खाकीवाला युनिफॉर्मवाला माणूस आपल्याला पकडून नेणार आणि आम्ही त्या पोलिसाला जय हिंद करायचो, सॅल्यूट करायचो. असं रोज करताना तो आमच्याकडे हसून बघायचा आणि मग तो आम्हाला तो वाटायचं की अरे पोलिसाची भीती आपल्याला का वाटते, हे काका तर आपल्याला हसून आपलं स्वागत करतात. तर अशा प्रकारे आज जाधव साहेबांनी जी माहिती दिली तर आपल्या सुरक्षिततेसाठी पोलीस असतात आणि आपण चुकीचं काही काम केलं तर त्यासाठी शिक्षा करणारेही पोलीसच असतात. म्हणून आपण कसं वागलं पाहिजे, कुठले नियम पाळले पाहिजे, आज त्याची माहिती त्यांनी दिली. आज मी तुम्हाला मध्येच टाळ्या वाजवण्याचा प्रसंग येऊ देणार नाही माझ्यावर, कारण मला माहिती आहे की तुम्ही ड्रेपरीज घालून ऑलरेडी बसलेले आहे. आठवड्यापासून या कार्यक्रमाची तुम्ही तयारी करता आहात. मला फक्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा द्यायच्या आहे. मागच्या वर्षामध्ये तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत राहताना जे काही वाईट प्रसंग किंवा मनामधला दुरावा तुमच्यामध्ये आला असेल तर ह्या वर्षाच्या शेवटी तुम्ही तो काढून टाका. नवीन वर्षाचं स्वागत आपल्याला करायचं आहे, आनंदाने करायचं आहे आणि तसंच
नवीन वर्षामध्ये येणाऱ्या आव्हानांना पण आपल्याला स्वीकारायचं आहे. त्या आव्हानांना स्वीकारण्यासाठी आपल्याला मानसिक बळ आपल्यामध्ये आणायचं आहे. म्हणून आपण आपल्या संस्थेमध्ये एक मेडिटेशनचा प्रोग्राम घेत असतो. मेडिटेशन सातत्यानं मुलांकडून करवून घेतलं जातं. आज जाधव साहेबांनी पुन्हा तुम्हाला सांगितलं की एक शारीरिक मेहनत, व्यायाम केला पाहिजे. तर एक शारीरिक बळकटी तीही मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, विद्यार्थी दशेमध्येच येणं गरजेचे आहे. कारण आम्हाला पोलीस व्हायचं म्हणून खूप मुलांनी हात वर केलेले आहेत आणि पोलीस होणं काही साधी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी शारीरिक क्षमता, शारीरिक बळकटी सुद्धा त्यामध्ये आलेली पाहिजे. तसंच शिक्षणासाठी पालकांनी आपल्याला इथे टाकलेलं आहे, शाळेमध्ये टाकलेलं आहे. आपले पालक हॉस्टेलला ठेवण्यासाठी, चांगलं शिक्षण मिळवण्यासाठी, चांगल्या संस्थेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी धडपड करत असतात. त्याच्यासाठी ते पोटाला चिमटा घेऊन शाळेची फी भरत असतात. ह्याचं सेल्फ रिअलायझेशन तुम्ही करायला पाहिजे. ही जबाबदारी तुम्ही जाणली पाहिजे की माझी जबाबदारी काय आहे. आईवडिलांच्या माझ्याकडून अपेक्षा आहे आणि आईवडिलांची ताकद नसतानाही आईवडील मला हॉस्टेलला ठेवतात, त्याची फी भरतात, तर त्याचा मी दुरुपयोग करू नये. त्यासाठी चांगले संस्कार, चांगल्या सवयी आणि मेहनत करणं हे तुमचं काम आहे. नवीन वर्षामध्ये ह्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे. ज्या काही अडचणी येतील त्यांना ताकदीने सामोरं गेलं पाहिजे. आणि 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारीमध्येच परीक्षेला सामोरं जायचं आहे. तर छान शांततेने त्याची तयारी करा, टेन्शन न घेता तयारी करा. त्यासाठी ह्या आव्हानाला स्वीकारण्यासाठी तुम्ही तुमची तयारी करा. नवीन वर्षासाठी 2025 या वर्षाचं स्वागत आपण रात्री 12 वाजेपर्यंत जागणार आहोत. कार्यक्रम चालणार आहे, धूमधडाका होणार आहे आणि 12 वाजता आपण नवीन वर्षाचं स्वागत करणार आहे फटाके उडवून. तर आजच्या या 2024च्या पूर्वसंध्येला मी 2025 साठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते. हॅपी न्यू इयर. धन्यवाद मॅडम. अत्यंत गोड सुमधुर वाणीतून आमच्या या सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं, आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. पुन्हा एकदा या ठिकाणी मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो.